चला वेळ बराच झालाय, 2:55 म्हणजे 3 वाजलेत. सर्वांना अगदी डीजे, अंपायर, कॉमेंटेटर, स्कोरर्स, लाईव्हवाले आहेत. रोज उशीर होतोय आणि प्रत्येकाला अगदी घरी जायचं आहे. चला मॅच आपण लवकर फिनिश करूया. आणि उद्या डेच्या सुद्धा मॅचेस आहेत. डे सुद्धा मॅचेस कव्हर करायचे आहेत. पुन्हा नाईट, या शेड्यूल बराचसा टाईट आहे सर्वांचा. चला मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. नावडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो शिवकर. मॅच सुरू. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर धमाका, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक आणि येतोय हा यूज वन हँडसम सिक्स. पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं ओपन केलंय शरद कांबळे. पहिलाच बॉल, त्याच्यावर षटकार. गोलंदाज उमेश खानावकर. मागच्या 2 मॅचेसमध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली. षटकारानंतर वेग वाढला, प्रचंड वेग पाहायला मिळाला या बॉलवर आणि चांगला बॉल लाईन, चांगली लाईन टप्पा होता आणि त्याच्यानंतर मात्र बीट केलं बॅट्समन शरदला आणि डॉट बॉल आलाय. 2 चेंडू फेकले गेले, 2 मध्ये धावा आल्या 6. 2 मध्ये 6 धावा. त्या 10 बॉलचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये आणखी किती धावा? 20+ धावा तरी महत्वाच्या आहेत. यावेळेला मात्र रन्ससाठी सरसावले होते परंतु नकार दिला गेलाय. हा सुद्धा डॉट बॉल आलाय. 3 बॉल संपले, 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा संख्या आता पुन्हा एकदा 6 वर. 3 चेंडू आणि 6 धावा स्कोर कार्डवर. 40+ अध्यक्ष आपण पाहताय पनवेल तालुका समीर शेठ पाटील आणि मग त्यांच्या नावाची स्पर्धा अध्यक्ष ट्रॉफी 2026. एक दमदार आणि जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ग्रामीणचा थरार सुद्धा काल पाहिला. आज मात्र सर्व 40+. यावेळेला फटका इथून मात्र खेळताना कव्हरच्या वरतून विशाल येत आहेत. डीपमधून विशाल आले आणि या बॉलला मात्र चांगली फिल्डिंग, चांगली फील्ड पाहायला मिळाली आणि या बॉलवर मात्र पुन्हा एकदा धावा आता जोडल्या. 2 धावा आणि धावसंख्या 4 बॉलचा खेळ संपलाय. 8 धावसंख्या. 4 बॉल आणि 8 धावा. यावेळेला बॉल आपण पाहत आहे एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल ना आता रन्स 9 धावा. 9 रन्स स्कोर कार्डवर. बॉल शिल्लक आता 1 बॉल. शेवटचा बॉल असेल. पहिल्या षटकामधील आणि उमेश खानावकर 9 धावा खर्च करतायत. स्ट्राईकवर आता साईनाथ भगत. साईनाथसाठी खोलवर टप्प्याचा बॉल. चांगला बॉल पाहायला मिळाला आणि चांगल्या बॉलवर मात्र एक चांगली रन सुद्धा घेतली. षटक पहिलं संपलं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे ती तब्बल 10 अंकावर. पहिलं दशक जोडलं गेले 10 धावा स्कोर कार्डवर आणि आता पुढचे 6 बॉल आणि त्या 6 बॉलसाठी नितीन कोहली. पुढच्या 6 चेंडूसाठी गोलंदाज नितीन कोहली सज्ज होतील. बॉलिंग मार्कवर आता तयार. साईनाथ आणि शरद ही जोडी पाहायला मिळते. सलामीची जोडी. 6 बॉल कसे हाताळले जातील, 6 बॉलचा अगदी खेळ कसा राहील, 6 बॉलमध्ये धावा किती येतील, धावा कशा जोडल्या जातील, धावा कमी खर्च होतील की नितीन कोहली यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होईल की मग साईनाथ शरद यांच्या माध्यमातून फटके पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल या पूर्वार्धामधील आणि धावसंख्या आहे आता 6 बॉलमध्ये जोडलेली ती 10 धावा. स्क्रीनवर तुम्हाला समीर शेठ पाटील पाहायला मिळतील.
स्पर्धेचे मुख्य आयोजक. एक संकल्पना अगदी त्यांची अगदी आपण पाहिली स्वप्नामध्ये होती, ती संकल्पना सत्यात उतरवली. आणि ग्रामीणचा थरार, ग्रामीणचा टेनिस क्रिकेट ते सुद्धा आपण पाहिलं. आणि 40+ सुद्धा एक चांगला प्लॅटफॉर्म ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि एक जबरदस्त स्पर्धा आणि या स्पर्धेला घवघवीत यश मात्र मिळालं आहे अगदी आजच्या 7व्या रात्रीमध्ये सुद्धा. खूप कौतुक करूया आपण. आणि 40+ सुद्धा खूप साऱ्या बाईट्स, खूप चांगले अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या बाईट्ससुद्धा आपण ऐकल्या असतील. समीर शेठ आणि या स्पर्धेच्या माध्यमातून यावेळेला मिड विकेटमध्ये फटका, क्षेत्ररक्षक आहेत पाहायला मिळतील. सेकंडसाठी थ्रो प्रॉपर नाही आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा. चेंडू क्रमांक दुसरा आणि पहिला डॉट, दुसऱ्या बॉलवर 2 धावसंख्या आता 12. 2 चेंडूचा खेळ संपलाय, 12 धावसंख्या पाहायला मिळते. नितीन कोहली एक गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. नावडे टेनिस क्रिकेट बरीच वर्ष कालखंड खर्च केलाय आणि आज 40+ मग एक उत्कृष्ट बॅट्समन, बॉलर, अष्टपैलू. या वेळेला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक टप्पा आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षक आलेत आणि सेकंड अटेम्प्टला इथून उचललंय, बॉलला फेकतायत. पुन्हा एकदा 2 आणि या 2 धावेनं धावसंख्या आता टोटल 14 या अंकावर. 14 धावा स्कोर कार्डवर जोडतील. 3 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ आता उर्वरित शिल्लक राहिला या पूर्वार्धाचा. धावसंख्या आता 14. 3 बॉलमध्ये आणखी किती धावा जोडतील, रन्स किती येतील हे सुद्धा पाहायचं आहे. परंतु चांगला बॉल, गती परिवर्तन पाहायला मिळालं. थोडंसं गतीमध्ये बदलाव झाला आणि असं वाटलं कदाचित अवांतर बॉल मिळेल की काय, परंतु पंच तटस्थ राहिले. चांगला बॉल, डॉट बॉल आलाय आणि बॅटची एज लागली. चला पुढचा बॉल असेल. या वेळेला चेंडू हवेमध्ये, रन्ससाठी सरसावले. झेलसाठी सुद्धा खूप चांगले प्रयत्न होते, खूप चांगले प्रयत्न. 2 पूर्ण तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव कंप्लीट. 34 आणि 4 धावा पूर्ण. कदाचित झेल टिपला असता तर धाव एकही मिळाली नसती. कदाचित 2 धावा होत्या, तिथे आणखी 2 धावा आल्या आणि आता मात्र 4 धावा म्हणजे चौकार आलाय. 4 धावा धावून घेतल्या 40+ आणि 40+च्या माध्यमातून इतक्या धावा धावणं खूप कठीण असतं आणि ते इथे सहज पद्धतीने बघा दोघेही दमलेत अगदी आपण पाहत आहे. शेवटचा अंतिम बॉल असेल. शेवटच्या अंतिम बॉलवर आता किती धावा येतील. या 4 धावा सुद्धा खूप महागड्या आणि खूप काही सांगून जातील, कारण जिथे 2 तिथे 2 धावा एक्स्ट्रा, एक एक धावेचं महत्त्व खूप सारं. हा बॉल अलॉंग द कार्पेट. पहिली रन्स कंप्लीट. सेकंडसाठी पाहायला मिळतील आणि सेकंडसाठी धावत असताना थोडेसे चाचपडले, स्लिप झाले, पडले गेले आणि विकेट गेली. एकच मिळाली. धावसंख्या आता जोडली 19. येणारी 12 बॉल आणि 20चं आव्हान आहे. 10ची सरासरी प्रतिषटकामागे आणि 12 बॉल आणि 20 धावा. चला टीम नावडे संघ, चला फलंदाजीसाठी लगेच या. आणि शिवकर टीम, चला मैदानात उतरा. आपण शिवकर फिल्डिंग लावून घ्या. 12 आणि 20. सध्या आपण निसर्गाच्या सानिध्यात आहोत आणि त्याच्यामुळे थंडी सुद्धा पाहायला मिळेल. तुम्ही उरण विभागात गेला तर थंडी कमी आहे, कारण तिकडे हायवे आहे, ब्रिज, त्यानंतर झाडे नाही आहेत, डोंगर बरेचसे हटवले गेले. त्या साऱ्या गोष्टी इकडे अगदी नेरे विभाग पाहिला ना, नेरे मग खूप सारे फार्म हाऊस असतील, त्यानंतर मग आपण पाहिलं तर घनदाट झाडी, या साऱ्या गोष्टी खूप काही गोष्टी पाहायला मिळतात. आणि सध्या आपण सुद्धा अवतीभोवती खूप सारी झाडी आणि मध्ये मैदान, यास अगदी खूप चांगलं मैदान, विजयलक्ष्मी मैदान पाहायला मिळतं. त्या मैदानावर खूप साऱ्या स्पर्धा आणि त्यामधील अध्यक्ष चषकाची एक जबरदस्त स्पर्धा. चला शिवकर टीम फिल्डिंग लावून घ्या.
चला मॅचकडे आपण जाऊया. चला फिल्डिंग लावा. 12 मध्ये 20 करायचे आहेत नावडे टीमला. सलामीची जोडी उमेश खाणावकर आणि अजय कोहली. मागच्या 2 सामन्याचे सामनावीर अजय कोहली आणि ते पुन्हा एकदा आता मैदानामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत. उमेश आणि अजय ही जोडी. तर बॉलिंग मार्कवर गोलंदाज शिवकर टीमकडून पहिला गोलंदाज साईनाथ भगत. चला मॅचकडे आपण जाऊया. 12 बॉल 20. पूर्वार्ध संपला. पूर्वार्ध पहिला पण आता उत्तरार्ध. 12 मध्ये 20 धावा. कोण जाईल पाली संघासमोर खेळण्यासाठी? कोणता संघ असेल मग? नावडे की शिवकर? शिवकर की नावडे? पहिला गोलंदाज साईनाथ भगत. स्ट्राईक एंडवर अजय कोहली आणि नॉन स्ट्राईक एंडला उमेश खानावकर. पहिल्या षटकामधील पहिला बॉल. चला गोलंदाजीसाठी अजय भगत 4 धावा सुद्धा धावून काढल्या. पुन्हा एकदा आता बॉलिंग मार्कवर लीडिंग गोलंदाजी. अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळत असते. 12 मध्ये 20. पहिलाच बॉल फुलटॉस आणि या फुलटॉस बॉलला दिलं उत्तर. टिक फॉर टॅट जशास तसं ऑन साइडला लॉंग ऑन मध्ये पहिला षटकार. आता 11 बॉल आणि 11 मध्ये राहिल्या 14 धावा. 11 चेंडू आणि 14चा आता समीकरण या मॅच मध्ये. पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर थोडंसं आता प्रेशर कदाचित येईल का साईनाथवर की कमबॅक होईल? मागच्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्याच बॉलवर 4 आल्या, नंतर कमबॅक झालं. आता मात्र षटकार नंतर 11 बॉलमध्ये 14 आणि या मॅच मध्ये कमबॅक असेल का? अजय कोहलीचा फटका. चांगला बॉल आता पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा उचली घेतोय. यष्टीरक्षकच्या हातामध्ये विसावलाय आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉलची इथून समाप्ती पाहायला मिळाली. आता बॉल 10 राहिले आणि 14 धावा. 10 चेंडू आणि 14चं समीकरण आहे. 10-14. थर्डमॅनच्या वरून बाकवडला चेंडू वेगाने निघालाय. लॉंग स्टॉप सीमा पार. आणखी एक चौकार. षटकारानंतर डॉट आणि त्यानंतर 4 चौकार. टीमची धावसंख्या 10. आता राहिल्या 10 धावा. येणारे बॉल आता 9 चेंडू आणि 10ची आवश्यकता. सातत्याने अजय कोहली लीड करत असतो टीमला. अगदी इम्पॉर्टंट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. 2 मॅन ऑफ द मॅच सुद्धा आपण पाहिले असतील आणि चांगला खेळ करतोय सुद्धा. 10 धावा जोडल्या. राहिल्या 9 मध्ये 10ची आवश्यकता. 9 चेंडू आणि 10 धावा. समोरच्या दिशेला आणखी एक स्ट्रोक. स्ट्रेट फॉरवर्ड ब्लॅक स्क्रीनवर आदळलाय आणि बॉल मात्र आणखी एक चौकारासाठी 4 धावा. 4 धावेने आता टीमची धावसंख्या 14 वर. 8 बॉल आता आणि 6 राहिल्या. 8 चेंडू आणि 6 धावा. साईनाथ भगत खूप महागडे आता मात्र ठरत आहेत. आक्रमण आणि आक्रमक पवित्रा बॅट्समन अजय कोहलीच्या माध्यमातून हल्ला चढवलाय. यावेळेला पॉइंटला आपण पाहताय शॉटमध्ये नितीनची चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. एक सिंगल मिळेल. सिंगलनं आता मात्र धावसंख्या टोटल 15. आता राहिल्या 5. येणारे 7 बॉल आणि 5 धावा. सात बॉल आणि 5ची आवश्यकता. आणि झेल तर सुटलाय परंतु
चला आपण चेक करूया. पंच इथून सांगतायत सेव्ह केलंय की कदाचित अजून काही असेल. सुनीलजी तांडेल सर पाहायला मिळतील ऑन स्क्रीन. माऊली प्रसाद इव्हेंट आणि या स्क्रीनवर मला दाखवलं जात आहे. चला अडवलंय प्रॉपर सेफली आपण पाहत आहे. आणि या बॉलवर आल्या धावा 2 धावा आल्या. 17 झाल्या. आता 3ची आवश्यकता आहे. येणारे 6 बॉल 3. गोलंदाज नामदेव ढवळे. सहा चेंडू आणि आता 3 धावेची आवश्यकता असेल. 6 बॉलमध्ये 3 धावा. मॅचमध्ये अजून काही वेगळ्या काही गोष्टी असतील का यावेळेला मात्र तळव्यांच्या वरून आपण पाहत आहे फटका एक्झिक्यूट केला आहे आणि फटका मात्र सुरेख विजयी फटका 4 धावेचा चौकार आणि या चौकाराने सामना फिनिश सामना जिंकला. तो म्हणजे टीम आपण पाहत आहे नावडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन. आणि टीम शिवकर टीम सुद्धा त्यांना सुद्धा आपण हार्डलक. परंतु एकाने एका पारितोषिकावर अगदी त्यांनी सुद्धा नाव कोरलेलं आहे. 6 नंबर्स पाहायला मिळत आहेत. उद्या आणखी 12 संघ आणि त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात पुढच्या स्पर्धेसाठी माससाठी. चला नेक्स्ट मॅचचा टॉस होईल बघा. चला नावडे टीम आणि पाली टीम. चला पाली टीम पाली चला टॉससाठी या. चला सामनावीर देऊया आपण. चला पुन्हा एकदा देऊया आपण सामनावीर अजय कोहली. पुन्हा एकदा वन्स अगेन अजय कोहली. चला टॉस करूया आपण पाली आणि समोर मात्र नावडे संघ. चला पुन्हा एकदा आपण पाहत आहे अध्यक्ष ट्रॉफी आपण पाहू शकाल आमच्या